आमचं प्लॅटफॉर्म ऑनलाईन आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म पण आहे. ऑनलाईन म्हणजे तुम्ही कुठेही तुम्ही शंकर महादेवन academy.com मध्ये लॉग इन केलं तर तुम्हाला यू नो दॅट तुम्ही कुठेही असला की तुम्ही तुमचा क्लास तुम्ही शिकू शकता. अँड दॅट टू आपलं भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीत, फिल्म सॉन्ग्स हो, भजन हो, क्लासिकल जो भी आहे. तर असं आम्ही प्लॅटफॉर्म क्लिअर केला आहे. श्रीधर इज इज अ कम्प्युटर जिनियस. मी त्यांच्याबद्दल काय म्हणू, तो नसता तर हा प्लॅटफॉर्म कधी आम्ही करू शकलं नसता. आयडिया आम्हाला खूप येतं पण त्याला एक्झिक्यूट करायचं ना, म्हणजे असं माणसं पाहिजे. त्यांनी केलं आहे. अँड आता आमच्या अकॅडमी 62 कंट्रीजमध्ये ऑलरेडी आहे. तर आता जसं आपला कंट्री पण डेव्हलप होत आहे, जसं नेटवर्क्स वाढणार, जसं ह्यांच्यासारखं आम्हाला पार्टनर्स भेटतील ज्यांच्याकडे ऑलरेडी नेटवर्क आहे, त्या नेटवर्कवर आपण संगीत शिकू शकतो. नेटवर्क म्हणजे टेलिफोन नेटवर्क नाही, नेटवर्कमध्ये फिजिकल नेटवर्क. आम्ही संगीत तिकडे आम्ही कम्प्युटर्स लावणार, तिकडे आम्ही संगीत शिकवणार. म्हणजे गावातली एक पोरगीला शिकायचं आहे तर तिला असं स्वप्न बनवून राहायचं नाही. तिकडे शंकर महादेवन अकॅडमी तिकडे येणार आणि त्या रूममध्ये, कनेक्ट इंडियाच्या रूममध्ये जाऊन ती शिकू शकते. आणि तिचं टीचर असणार प्रॉबेबली फ्रॉम UK एक टीचर असणार, नाहीतर मुंबईमधून असणार, चेन्नईमधून असणार, डिपेंडिंग ऑन, बिकॉज इट्स ऑल लिंक्ड अप नेटवर्क. To answer the question further, we also are tying up with schools. So Connect India के through हम लोग गाँव में जाएंगे, but then we can also use the school infrastructure. त्या गावातलं कोई स्कूल आहे तर त्या स्कूलमध्ये आम्ही म्हणणार की शंकर महादेवन अकॅडमी येऊन इकडे संगीत शिकवणार. कोणाला यायचं आहे तर ते स्टुडंट्स तिकडे येणार त्या स्कूलमध्ये. सो वी टाईप ऑलरेडी आम्ही आमच्याकडे ऑलरेडी 25-30 स्कूल्स ऑलरेडी वी आर टाईड अप. तुम्ही बघितलं तर स्टुडंट्स, तुम्ही उद्या या आणि बघा की कसं स्टुडंट्स फ्रॉम ऑल काइंड ऑफ डिफरंट इकॉनॉमिक बॅकग्राऊंड येऊन उद्या परफॉर्म करणार आहेत. एनी मोर क्वेश्चन्स? Yes. And also the metropolitan cities. Yes. And what would the music community do to make sure that? Yeah, I mean, we are, in fact, what we wanted to do is we want to approach the government and, ask them to make music as, we will create the syllabus. You just leave it to us because we know what the syllabus to create. We already have a very structured syllabus as far as Indian classical music goes, We want that to become as part of our syllabus, But we've still not gone and we've not still, pitched in because of the simple fact that we wanted to be very sure about what we are doing first. Now we are established for the last 5 years. We are present in 62 countries. We've got thousands and thousands of students. This is the only academy that is running 24/7. At any moment, even now, some teacher is teaching from some country, some student somewhere in the world. So when we reached here, now we know that we can go and approach, because through music, using music, you can teach anything. You can teach physics, you can teach geography, you can teach geometry, you can teach the seasons, you can teach Marathi, Hindi, all the poems. Imagine all those poems जो हम लोग रटते थे, था कली के रूप शेषो में हो सूखे सुमन, उसको समझो गाना में बना दो. Make it into a song. It's as simple as हर बच्चा गाएगा वो गाना. Imagine if all the mathematical formulas, Pythagoras theorem, all this is made into a song. You can use music as such a powerful tool. It's not only about going and performing and trying to become the next Mohammad Rafi or Kishore Kumar. It's not about that. It's, music can be used as a tool to utilize it for many, many purposes. So that's our initiative. So when we approach the government, we'll see to it that it becomes a syllabus. So we should be very sure about what we are doing first. 100% त्या रिजनमधला आम्ही सिलेबस क्रिएट करणार. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा आम्ही रुरल शाळेंमध्ये जाणार तिकडे वी विल सी टू इट दॅट तिकडचा रुरल फ्लेवर म्हणजे मराठी फ्लेवर आहे, सिलेबस पण मराठीमध्ये आहे, पण त्यांना पण
दुसरं जे आपल्या भारतातलं संगीत आहे, कारण ते जेव्हा बाहेर येतील, दे शुड ऑल्सो बी कॉन्फिडंट टू फेस द रेस्ट ऑफ इंडिया. मला आता का महाराष्ट्रामध्ये एवढं प्रेम कशाला मिळतं, कारण मी मराठी आरामात गातो, because I was exposed to it. Similarly, from there, they should be easily able to sing in Hindi. They should be able to speak in English. They should know about the rest of the country. असं आपण केलं ना, then it becomes a cross education. You want to say something? Yeah, you wouldn't believe that हम लोग नोएडा में स्कूल है उधर विद्या, हाँ? नहीं विद्या नहीं, जैसे जागरण स्कूल है, हाँ. वहाँ पर हम लोग कन्नड़ा और तमिल सॉन्ग सिखाया, और अक्षरा मधुरन है उधर हिंदी और Just repeat that again. जागरण स्कूल लखनऊ में हम लोग तमिल और कन्नड़ा सॉन्ग सिखाया, और सेम थिंग इन अक्षरा मधुर है, वी टॉट देम हिंदी एंड बंगाली सॉन्ग्स. तो ऑलरेडी दैट कनेक्ट इंडिया इज हैपनिंग इन अ वे, यू नो, मोर देन जस्ट डिस्ट्रीब्यूशन ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्यूशन, so also mentally connecting in over here. And to answer the question, grow with music is the curriculum we have developed. अगर आप सुना नहीं रहेगा, वो जॉन लेनन के गा रहे थे गाना, मगर हिंदी ना हमारे सरगम गा रहे थे साथ में, क्योंकि बच्चे लोग इंग्लिश सॉन्ग ऑलरेडी सीख के आते हैं, तो उनको ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार पहला आता है बिफोर एनी भजन. तो हम लोग सीखे, तुम लोग ट्विंकल ट्विंकल लिटिल, तो उनको सरगम सिखाते हैं, तो बोलते हैं कि म्यूजिक इज यूनिवर्सल एंड देन फ्रॉम देयर वी टेक ऑन. एक सिंपल सी गोष्ट है, तुम्ही मतलब कितना छोटा बच्चे को भी आप लोग बोलेंगे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ये ट्यून उनको मालूम है. मतलब क्या है, आप सोचो थोड़ा सा, धुन उनके अंदर ऑलरेडी है, तो हम लोग क्या करते हैं उसको सा सा पा पा धा धा पा मा मा गा गा रे रे सा. ये किसी ने सोचा क्यों नहीं? मैं खुद सोचता हूँ, ये हमारी एकेडमी में हम लोग सिखाते हैं. तो आप बैकडोर एंट्री इनटू इंडियन क्लासिकल म्यूजिक, यू नो व्हाट आई मीन. तो आप ऑलरेडी ट्यून्स दैट यू नो, उसका सरगम जब गाते हैं, यू आर ऑलरेडी गेटिंग एक्सपोज टू इंडियन क्लासिकल म्यूजिक, विच इज सच अ सिंपल थिंग विच नोबडी डिड टिल टुडे. So one more thing, part of the effort with Grow with Music, we are also teaching them with another NGO that I run called Make Shala. वहाँ पर we teach them measurements in the second and third standard. अपना देश में क्या होता है, 7th standard में काफ़ी ड्रॉप आउट होता है. Women, girls drop out because of no toilets usually, and boys drop out because they are the breadwinner of the family. तो उसमें हम लोग क्या सिखाते हैं कि अभी 7th standard का ड्रॉप आउट को लेंगे आज का, तो उनको इंचेस और सेंटीमीटर का मतलब नहीं है, तो वो कारपेंटर कैसे बनेंगे, या जो भी है, नो व्हाट काइंड ऑफ प्रोफेशन दे विल डू. सो दैट्स आल्सो पार्ट ऑफ दिस होल स्टोरी हियर. म्यूजिक तो हम लोग जाएंगे ही, फिर ये मेघशाला के साथ विल टीच देम थिंग्स दैट विल हेल्प देम गेट अ जॉब सम टाइम, एंड दैट्स वेयर कनेक्ट इंडिया कम्स इन ऑल्सो. तो वहाँ पर दे ऑल्सो गेट पीपल हु आर क्वालिफाइड इवन इफ दे आर नॉट कंप्लीट विद स्कूलिंग. Basically, what is he talking about is skilling India, skill development. Because one of the major initiatives that Connect India is doing is also skill development. But if you have to go and deliver last mile distribution, people should know how to operate a mobile phone, because my entire technology is based on mobile technology. So hence, this platform, what they have also become a very huge advantage to do skilling activity. So it's just not skilling on music or carpentry, or skilling on every aspect of it, and which is where this network of ours reaching every single village becomes very, very crucial. So it's not just connecting through commerce, connecting through culture, taking back our culture to the villages. I think that's where this partnership becomes very, very significant.